आपण आता सिंगल क्रोशे, डबल क्रोशे 2 व्हिडिओज बघितले आहेत. आता हाफ डबल क्रोशे ह्याचा व्हिडिओ बघणार आहोत. आपण आता हाफ डबल क्रोशे शिकणार आहोत. हाफ डबल क्रोशेसाठी सुरुवातीला आपण पहिला आपली स्लिप नॉट करूया आणि 20 चेन्स करूया. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 19 20. ओके, हे 20 स्टिचेस बनले आहेत. 20 चेन्स बनवल्यात. आता आपण आधी एक एक्स्ट्रा करायची आहे 21. आता ती सोडून द्यायची आहे आणि हे सेकंड चेनमध्ये आपल्याला आधी ह्या हुकवर ह्या थ्रेडला घ्यायचं आहे आणि ह्या सेकंड चेनमध्ये टाकायचं आहे. हुकमध्ये थ्रेड अडकवायचं आहे, बाहेर काढायचं. आता या हुकवर हे 3 लूप्स आहेत. आता या हुकमध्ये परत हा थ्रेड अडकवायचा आहे आणि ह्या तिन्ही लूप्सच्या बाहेर काढायचं आहे. ह्याला म्हणतात हाफ डबल क्रोशे. हाफ. ओके, पहिला आपण डबल क्रोशे बघितला होता. आता हा हाफ डबल क्रोशे आहे. ओके, पुन्हा एकदा बघा. ह्या नेक्स्ट चेनमध्ये जायचं आहे आपल्याला. हुकवर थ्रेडला घेतलं आहे, ह्या चेनच्या आत गेलो आहे, थ्रेडला बाहेर काढलं आहे. हुकवर 3 लूप्स आहेत. हुकला पुन्हा थ्रेडमध्ये अडकवलं आहे. पहिला आता हे तिन्ही लूप्सच्या बाहेर काढायचं आहे. सेकंड हाफ डबल क्रोशे. ओके, असं सिमिलरली आपल्याला प्रत्येक स्टिचमध्ये, प्रत्येक चेनमध्ये टाकून एक हाफ डबल क्रोशे करायचा आहे. ओके, परत एकदा बघा. हुकवर थ्रेड, हुक चेनमध्ये थ्रेडला बाहेर पुल केलं, 3 लूप्स. हुकमध्ये थ्रेड घेतला, तिन्ही लूप्सच्या बाहेर काढला. असंच आपल्याला लास्टपर्यंत करायचं आहे. प्रत्येक चेनमध्ये, ह्या प्रत्येक चेनमध्ये टाकायचं आहे एकदा आणि बाहेर काढायचं आहे. हे लास्ट 2 बाकी आहेत. आता हुकवर थ्रेड घेतला आहे, हुक चेनमध्ये टाकला आहे, हुकला बाहेर काढला आहे आणि तिन्ही लूप्सच्या बाहेर खेचला आहे. पुन्हा एकदा हुक चेनमध्ये थ्रेड बाहेर, तिन्ही लूप्स बाहेर. असा हा फर्स्ट रो झालेली आहे. ही फर्स्ट रो झालेली आहे. आता आपण सेकंड रोकडे जाऊया. सेकंड रोकडे जाताना पहिला आता आपल्याला एक सिंगल चेन घ्यायचा आहे, वर्क टर्न करायचं आहे. आता ही फर्स्ट चेन जी बनवली आपण ती सोडून द्यायची आहे. ह्या सेकंड चेनमध्ये आपल्याला हा हुक इन्सर्ट करायचा आहे. ते टाकण्याआधी आपल्याला ह्या थ्रेडला ह्या हुकवर घ्यायचं आहे, ह्या चेनच्या आत टाकायचं आहे, बाहेर काढायचं आहे थ्रेड आणि तिन्ही ह्याच्या बाहेर काढायचं. ओके, सिमिलरली ह्या प्रत्येक चेनच्या आत आपल्याला हे सगळं लास्टपर्यंत करायचं आहे. हाफ डबल क्रोशे. हुकवर थ्रेड, हुक चेनच्या आत, हुकवर 3 लूप्स, परत थ्रेड घेतला, तिन्हीच्या बाहेर काढला. ओके, हे दोन्ही पण हे आले पाहिजे आपल्याला. चेनचे हे दोन्ही लूप्स जे आहेत ना, हे आले पाहिजे. कंटिन्यू करूया लास्टपर्यंत. हे इथे आता
हे 2 लास्ट बाकी राहिलेले आहेत. हे सेकंड लास्टच्या ह्याच्यात टाकायचं आहे, बाहेर काढायचं आणि तिन्ही लूप्सच्या बाहेर घ्यायचं. आता ही जी लास्ट आहे ही आत टाकले, बाहेर काढले, तिघांच्या बाहेर घेतले. असं ही सेकंड रो तयार झालेली आहे. ओके, आता थर्ड रोकडे जाताना लास्टला परत एकदा आपल्याला एक चेन घ्यायची आहे. आपलं वर्क टर्न करायचं आहे, थ्रेडला हुकवर घ्यायचं आहे, चेनच्या आत टाकायचं आहे, थ्रेडला बाहेर काढायचं आहे आणि ह्या तिन्ही लूप्सच्या बाहेर घ्यायचं आहे. असंच परत सगळीकडे सेम करायचं आहे लास्टपर्यंत. ओके, सिमिलरली हुकवर थ्रेड घेतला आहे, नेक्स्ट चेनच्या आत टाकलं आहे, बाहेर काढलं, तिघांतून बाहेर काढले. ओके, हाफ डबल क्रोशे. दोन्ही पण ओके, लास्टपर्यंत मी करून दाखवते. इथे आता हे 2 बाकी राहिलेत. इथे आता हे 2 बाकी राहिलेत. असे आपले हाफ डबल क्रोशेचे ह्या थर्ड लाईन आपली कंप्लीट झालेली आहे. ओके, असं आपण ही डबल क्रोशेवाली आहे स्टिच आणि ही सिंगल क्रोशे. असं बघितलं तरी छान वाटेल. ओके, ही सिंगल क्रोशे, ही डबल क्रोशे आणि ही हाफ डबल क्रोशे, अशा 3 स्टिचेस आपण आता शिकलेलो आहोत.